SOP 7 Navigation on an image using client-side image mapping in web page using HTML5. हे आता SOP 7 HTML5 चं एक्सपेरिमेंट आहे, त्याला आपण क्लायंट साइड इमेज मॅपिंग असं म्हणतो. आता या ठिकाणी आपल्याला क्रिएट अ वेब पेज नेम्ड imagemap.html. आता imagemap.html या नावाची फाईल तयार करायची. त्याच्यासाठी काय करायचं तर खाली इथे येलो कलरमध्ये आपल्याला एक्सप्लोरर दिलेलं असतं, फोल्डर एक्सप्लोरर किंवा त्याला आपण विंडोज एक्सप्लोरर म्हणतो. याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये जायचं आहे. इथे व्हाईट एरियामध्ये राईट क्लिक करून न्यू आणि फोल्डर द्यायचं आहे. आता न्यू आणि फोल्डर निवडल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याने आपला सीट नंबर टाकायचा आहे, S0 किंवा S1 काय असेल तो. इथे मी लिहिलं 456 आणि एंटर केलं. हे एक फोल्डर तयार झालं. हे फोल्डर तयार झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर या व्हाईट एरियात राईट क्लिक करायचं, न्यू म्हणायचं आणि टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणायचं. आता हे निवडल्यानंतर या ठिकाणी न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट .html.txt हे असं दिसतंय. तर या व्हाईट बॉक्समधलं सर्व काढून टाकायचं आणि तिथे लिहायचं इमेज मॅप इन लोअर केस imagemap.html. हे असं लिहून झाल्यावर एंटर प्रेस करायचं. कम्प्युटर इथे डायलॉग बॉक्स देतो की तुमचं फाईलचं एक्सटेन्शन चेंज होत आहे, आर यू शुअर? येस. म्हणजे ही टेक्स्ट फाईल आता HTML या फाईलमध्ये कन्वर्ट झाली. इथे सिम्पल फाईलवरती काय करायचं आहे तर क्लिक करायचं, म्हणजे असं ब्ल्यू बॅकग्राऊंड दिसतं. राईट क्लिक, त्याच्यानंतर ओपन विथमध्ये यायचं आणि नोटपॅड निवडायचं. ओके. आता ही फाईल इथे ओपन झाल्यानंतर सगळ्यात वरती टायटलच्या इथे बघायचं आहे imagemap.html. म्हणजे माझी ही एक HTMLची फाईल इथे ओपन होते. आता या ठिकाणी आपल्याला इमेज मॅपिंगचा प्रोग्राम करताना सुरुवातीचे जे HTMLचे टॅग आहे ते अगोदर टाकून घ्यायचे. डॉक टाईप HTML, अगेन HTML, हेड, टायटल. या टायटलमध्ये इथे लिहिणार आपण SOP 7 क्लायंट साइड इमेज मॅपिंग, देन टायटल टर्मिनेट, देन हेड टर्मिनेट, देन बॉडी. ओके. आता बॉडी टॅग टाकल्यानंतर खाली काय करायचं आहे 2-3 एंटर करायचं. त्या ठिकाणी स्लॅश बॉडी म्हणायचं, स्लॅश HTML. तर मित्रांनो, या ठिकाणी हा प्रोग्राम अतिशय सिंपल आणि व्यवस्थित आहे. इथे काय करायचं आहे आपल्याला तर एक सुरुवातीला हेडिंग टाकायचं बाय युजिंग H1 अलाइन इज इक्वल टू सेंटर, म्हणजे याची अलाइनमेंट सेंटर दाखवणार. तिथे आपण लिहिणार क्लायंट साइड इमेज मॅपिंग /H1. हे वेब पेजला हेडिंग झालं. आणि या टायटलमध्ये जे लिहू तर ते आपल्याला एक्सप्लोररमध्ये सगळ्यात सुरुवातीला ब्राउझरला तिथे दिसेल. हे झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही HR टाकू शकतात, त्याला आपण म्हणतो होरिझॉन्टल रुलर लाईन. इथे आपल्याला काय करायचं आहे तर IMG हा टॅग वापरायचा. SRC इज इक्वल टू, आता इन कोटेशन मी एक इमेज घेणार. आता मी असं मनामध्ये आणलं की मला एखादी इमेज पाहिजे, उदाहरणार्थ नेचर.jpg ही फाईल मला पाहिजे. त्याच्यापुढे मी लिहिणार स्पेस देऊन यूज मॅप हा शब्द एकत्र आला पाहिजे, इज इक्वल टू कोटेशनमध्ये मी हॅश देणार, त्याच्यापुढे लिहिणार ABC. ओके. हॅश आणि ABC मध्ये स्पेस द्यायचा नाही. खालच्यावरती मी टाकणार मॅप नेम इज इक्वल टू ABC. म्हणजे या ठिकाणी आपण यूज मॅपच्या पुढे हॅश देऊन जे ABC लिहिलंय तर विदाउट युजिंग हॅश मॅपमध्ये लिहिणार आपण मॅप नेम इज इक्वल टू
कोटेशनमध्ये ABC अँगल ब्रॅकेट कंप्लीट. आणि या बॉडी टॅगच्या वरती आपल्याला काय करायचं आहे, मॅप टॅग टर्मिनेट करायचं. आता इथे जो काही गॅप आहे तर या गॅपसाठी आता आपल्याला इथे एरिया वगैरे टॅग वापरायचे. तर त्याच्या अगोदर आपण आपल्या वेब पेजवरती नेचर नावाची इमेज घेऊया. ही फाईल इथे क्लिक केलं की सेव्ह करायची. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेले बघा, क्रिएट अ वेब पेज नेम्ड image map.html विथ अन इन्सर्टेड इमेज हॅव्हिंग JPEG, बरोबर, किंवा JPG, PNG त्याला आपण म्हणतो पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक, GIF ग्राफिकल इंटरचेंज फॉर्मॅट, एक्सटेन्शन, क्रिएट 3 डिफरंट शेप्स लाईक रेक्टँगल, सर्कल अँड पॉलिगॉन, बरोबर, विच डू नॉट ओव्हरलॅप, म्हणजे ते एकमेकावर ओव्हरलॅप नको व्हायला. नोट द कोऑर्डिनेट्स हॅव्हिंग C ऑफ MS पेंट, म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स जे काही आहेत तर ते पेंटमधून घ्यायचे आपल्याला. ईच शेप मस्ट बी मॅप्ड ऑन नेव्हिगेट विथ ए डिफरंट URL दॅट शूड नेव्हिगेट टू ए लोकल वेब पेज, बरोबर. म्हणजे आता वेबसाईट न वापरता आपण आपल्या पेजेस वापरायचे. आता उदाहरणार्थ इथे प्रथम आपण इमेज घेऊया. मी हे मिनिमाइज करतो. इथे आता इंटरनेट ओपन करायचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट एज, आणि इथे आपण सिंपल असं लिहिलं नेचर इमेजेस इन JPG. हे बघा, म्हणजे या इमेजेस आल्यात आपल्याला. याच्यातली आपण एक इमेज जी काही आहे तर त्याच्यावरती राईट क्लिक करणार, सेव्ह इमेज ॲज. हे लिहिल्यानंतर आपण आता डॉक्युमेंट्समध्ये जाणार. आपला सीट नंबर आहे बघा H0456. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे हे TH नाव आलेलं आहे, बरोबर. तर हे TH खोडून त्याला आपण काय म्हणणार, nature.jpg. nature.jpg हे इथे चेक करायचं आहे. खाली पण दिसतंय बघा JPG, आणि हे सेव्ह करणार. झालं. आता हे इंटरनेट एक्सप्लोररचं माझं काम झालं. मग मी हे काय करणार, क्लोज करून टाकणार. आता फाईल एक्सप्लोररमध्ये गेल्यानंतर मला इथे इमेज मॅपची फाईल दिसते, HTMLचा प्रोग्राम, आणि नेचर नावाची JPG फाईल दिसते. आता मी इथे टेस्ट करणार की माझ्या प्रोग्राममध्ये इमेज डिस्प्ले होते का. म्हणून मी इथे राईट क्लिक करेल, ओपन विथमध्ये जाईल, मायक्रोसॉफ्ट एज निवडणार. इथे बघूया, इथे इमेज आलेली बघा, बरोबर. आता या इमेजवरती आपल्याला काय करायचं आहे तर पेंटमध्ये जाऊन कोऑर्डिनेट्स घ्यायचे. आता इथे ही जी काही विंडो आहे फाईल एक्सप्लोररची बघा, की ज्याच्यामध्ये आपल्याला वेब पेज दिसतंय आणि नेचर दिसतंय. तर या नेचर नावाच्या इमेजवर राईट क्लिक करायचं. त्यावेळेस त्याला ब्ल्यू कलरचं बॅकग्राऊंड असेल. राईट क्लिक, ओपन विथ पेंट. हे बघा, आता या पेंटमध्ये ही ओपन झाली. ओपन झाल्यानंतर आता मला इथे एक सर्कल टाकायचं आहे. तर मी काय करेल, तर इथे माझा हा माऊस पॉइंटर नेईल आणि खाली इथे बघायचं आहे बॉटमला त्याचे कोऑर्डिनेट्स येतात. हे बघा, आता इथे 33,22 हे काय आलेत, त्याचे कोऑर्डिनेट्स आलेत. मग मी अशा वेळेस काय करेल, हे मिनिमाइज करेल आणि इथे टाकेल एरिया शेप इज इक्वल टू सर्कल, कॉर्ड्स इज इक्वल टू 33,22, 10, म्हणजे 10 रेडियस असलेलं एक सर्कल तिथे ड्रॉ होईल. आता याच्या पुढे मी लिहिणार href इज इक्वल टू इन कोटेशन page1.html, कोटेशन कंप्लीट, अँगल ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे मी आता page1 नावाचं फाईल असे मला 3 शेप घ्यायचे. म्हणजेच काय झालं, page1, page2 आणि page3. ओके. आता हा पहिला जो काही शेप टाकलेला आहे तर तो आपण टेस्ट करूया. फाईलवर क्लिक करायचं, सेव्ह. इथे पेज रिफ्रेश करणार आपण. आता इथे बघायचं की त्या कोऑर्डिनेट्सच्या इथे जाऊन आपल्याला हँड सिम्बॉल दिसतोय का. हँड सिम्बॉल आला बघा, बरोबर. आणि खाली आपल्याला त्या ठिकाणी फाईलचं नावसुद्धा दिसतंय स्टेटस बारला. इथे बघायचं आहे, हे बघा आलं
page1.html. ओके, म्हणजे हे माझं जे काही सर्कलचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत तर ते बरोबर आहेत. आता मला काय करायचं आहे, तर अगेन आय हॅव टू ओपन पेंट. बरोबर. आता या पेंटवर आल्यानंतर मी इथे काय करणार, एक रेक्टँगल टाकणार आणि तो रेक्टँगल मी इथे असा टाकला आहे बघा, छोटासा. आता याच्या टॉप लेफ्ट कॉर्नरला जाणार आणि त्याचे कोऑर्डिनेट्स बघणार. 158, 19. हे बघा, या ठिकाणी जायचं 158, 19 आणि हा बॉटम राईट कॉर्नर त्याचे कोऑर्डिनेट्स 217, 53. हे बघा, आता हे थोडे थोडे बदलत जातात जसं आपण चेंज करू त्याप्रमाणे. 159, 19. देन अगेन एरिया शेप इज इक्वल टू RECT रेक्टँगल, कॉर्ड्स इज इक्वल टू 159, कॉमा. इथे चेक करायचं परत 159, 21, कॉमा. आता बॉटम राईट कॉर्नर जो काही आहे त्याचे 2 कोऑर्डिनेट्स घ्यायचे. हे बघा, 219, 54. 219, 54. हे कोऑर्डिनेट्स घेतल्यानंतर href इज इक्वल टू page2.html अँगल ब्रॅकेट कंप्लीट. आता हा शेप आपला झालेला आहे सेकंड, म्हणजे पहिला सर्कलचा होता, दुसरा रेक्टँगलचा होता. इथे RECT फर्स्ट 4 कॅरेक्टर लिहिले तरी चालतात. फाईल सेव्ह, देन रिफ्रेश अँड चेक इट. आलं. आता हा सेकंड शेपसुद्धा आपला आलेला आहे बघा, खाली पेज 2 दिसतोय. आता आपला कुठला राहिला, पॉलिगॉन. मग परत आपण इथे लिहिणार एरिया शेप इज इक्वल टू पॉली, कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू. आता आपल्याला कोऑर्डिनेट्स माहीत नाही, मग इथे आपण 1-2 स्पेस देणार आणि त्याच्या पुढे लिहिणार href इज इक्वल टू page3.html कोटेशन कंप्लीट, अँगल ब्रॅकेट कंप्लीट. मित्रांनो, आता या ठिकाणी पेंटमध्ये यायचं आहे. हा जो पहिला शेप आहे तर तिथे एस्केप दाबलं की काय होईल, तो डिसअपियर होईल. ओके. आता मला इथे एक ट्रायंगल टाकायचा. मग मी इथे जाईल, ट्रायंगल निवडेल आणि तो ट्रायंगल बॉटमला इथे टाकतोय बघा. आता हे ट्रायंगल टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यावर क्लिक करायची काही गरज नाही. इथे बघायचं 139, 125. 139, 125, कॉमा. आता इथे बघायचं 178, 177, कॉमा. या ठिकाणी येणार 102, 175, कॉमा. आता मला या पहिल्या पॉईंटला जायचं आहे, म्हणजेच माझा हा जो पहिला कोऑर्डिनेट्स आहे तोच मी हे दोन्ही परत लिहिणार 139, कॉमा 125. ओके. आता इथे 3 शेप तयार झाले, सर्कल, रेक्टँगल आणि पॉली. हा प्रोग्राम परत इथे मी सेव्ह करणार आणि टेस्ट करणार, रिफ्रेश. ओके. आता इथे बघा, खाली बॉटमला हँड सिम्बॉल आला बघा, म्हणजे हा ट्रायंगल जो काही आहे पॉलिगॉनचा तर तो सुद्धा रन झालेला आहे. म्हणजे आपण त्या एरियावर जर गेलं, इथे बघा, तर इथे काय आलं, आपलं सर्कल, इथे काय होतं, रेक्टँगल, आणि या ठिकाणी काय आलं आहे, पॉलिगॉन. म्हणजे आपलं हे एक्सपेरिमेंट 100% बरोबर आहे. आता पेज 1, पेज 2 आणि पेज 3 हे जे आपण जोडलेले आहेत इथे, तर हे आपल्याला तयार करायचे. मग हे तयार करताना तुम्हाला जसं मी सांगितलं की फाईल एक्सप्लोररमध्ये जायचं, इथे राईट क्लिक करायचं, न्यूमध्ये यायचं, फोल्डरवर यायचं, या ठिकाणी आपल्याला फाईल तयार करायची. राईट क्लिक, न्यू, टेक्स्ट डॉक्युमेंट, त्याला म्हणायचं page1.html. येस. या प्रोग्रामला इथे गेल्यानंतर हा पेज 1 झाला. बाय युजिंग सेम वे क्रिएट पेज 2 अँड पेज 3.
page2.html. Okay, then right click, new text document, page3.html. आलेत बरोबर. आता पेज 1 फॉर रेक्टँगल, मग इथे राईट क्लिक करणार आपण, ओपन विथ नोटपॅड. इथे आपण असं जरी लिहिलं, बॉडी बीजी कलर इज इक्वल टू पिंक, म्हणजे पेज 1 ला आपण बॅकग्राऊंड कलर काय दिला आहे, पिंक दिलेला आहे. देन बॉडी टर्मिनेट. इथे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही वरती डॉक टाईप HTML, हेड टायटल हे वरचे कॉमन टॅग लिहू शकता. सेव्ह. हा पिंक कलर पहिल्या पेजला दिला. देन पेज 2 ओपन विथ नोटपॅड, बॉडी बीजी कलर इज इक्वल टू लाईम. देन बॉडी टर्मिनेट, फाईल सेव्ह. देन पेज 3 open with notepad, body BG color is equal to silver / body. म्हणजे पेज 1, पेज 2 आणि पेज 3 या तिघांनाही आपण काय केले, वेगवेगळे कलर दिले. आता या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट एजवर म्हणजे ब्राउझरवर आता जो काही आपला URL आहे तर ते पेज रिफ्रेश करायचं क्लायंट साईड इमेज मॅपिंगचं. आता मी इथे सर्कलवर क्लिक केल्यानंतर मला पिंक कलरचं दिसलं पाहिजे. आलं, म्हणजे हे एक्सपेरिमेंट इथे बरोबर आलं. आता मी रेक्टँगलवर क्लिक करणार, पेज 2चा कलर आला बघा, लाईम. आता मी शेप 3 वर क्लिक केल्यावर मला सिल्वर कलर दिसला पाहिजे. आले, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपलं क्लायंट साईड इमेज मॅपिंगचं एक्सपेरिमेंट व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या प्रोग्राममध्ये कुठल्याही प्रकारची एरर नाही. तर इथे हे लक्षात घ्यायचं की सुरुवात कशा पद्धतीने करायची. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ जर 1-2 वेळेस बघितला तर तुम्हाला त्याचे गॅरंटी येईल की आपल्याला हे करता येईल आणि प्रॅक्टिकलला त्या पद्धतीने करून बघायचं आहे. म्हणजे तुमचं जे सीट नंबरचं फोल्डर असेल तर या फोल्डरमधून आपल्याला जे काही आपण HTMLचे प्रोग्राम लिहिलेले आहेत, इमेज मॅप .html, page1.html, page2.html and page3.html, म्हणजे असे हे 4 प्रोग्राम होतात आणि एक इमेज येते, बरोबर. तर याप्रमाणे हे एक्सपेरिमेंट इथे कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.